हाय गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे दीप अमावस्या आणि आज पूजा करणार आहे मी दिव्यांची. आणि कसं कसं काय काय करणार आहे आणि जेवढं नॉलेज मला आहे की कसं काय असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग लेट्स बिगिन. सुरुवात करूया दाराच्या रांगोळीपासून. ओके, चला. सो मी इथे रांगोळी काढायला घेतली आहे आणि रांगोळी जी आहे मी मोस्टली साच्यानेच काढते, कारण बाहेरचं जे फ्लोरिंगचं सरफेस आहे ते एवढं खास नाही आहे, खूप असं खडबुडी आहे. त्याच्यामुळे मी मेहनत घेत नाही, कारण किती मेहनत घेतलं तरी ते एवढं छान आणि व्यवस्थित दिसून येत नाही. तर मी आपल्या साचा घेते, 2 मिनटात पटापट काढून टाकते. तर इथे दिवे काढून ठेवलेले आहेत मी बाहेर आणि स्वच्छपैकी घासून घेते. तर माझ्याकडे ना हे ब्रश आहे जे मी ॲमेझॉनवरून मागवलेत आणि ॲमेझॉनवरून 3 ब्रशचा सेट आला आहे. एक जे ब्रश आहे त्याच्यामध्ये बॉटल क्लिनिंगची ब्रश आहे, जे तुम्ही इझिली बॉटल क्लीन करू शकता. आणि बाकीचे 2 ब्रशेस आहेत ते आयर्न ब्रिसल्स आहेत, जे दिव्यांचं अशा व्ही शेपचं जे असतं समईचं, जिथे वात असते तिथे घाण साचते, तेल जे आहे चिकटपणा साचतो, तेल साचतं, काळं पडतं कधी कधी. तर तो भाग आहे जो खूप इझिली स्वच्छ करू शकता. हार्ड जे ब्रिसल्स आहेत त्याच्यामुळे थोडंसं पितांबरी किंवा दुसरं काही लिक्विड जे काही तुम्ही वापरत असाल ते घेऊन तुम्ही इझिली हे स्वच्छ करू शकता. तर यावेळी श्रावण जे आहे ते पहिला सोमवार आलेला आहे, त्याच्यामुळे वर्षीचं जे श्रावण आहे ते खूप खास होणार आहे. अमावस्या जी आहे ती शनिवार आणि रविवार आहे. तर शनिवारी अमावस्या लागते आणि रविवारी दुपारी काहीतरी 4-4:30च्या दरम्यान, 4:45च्या दरम्यान अमावस्या संपते आहे. तर अमावस्येचं म्हणलं असं तर ज्यांना दीपपूजन करायचं आहे ते शनिवारी संध्याकाळीही करू शकतात, अदरवाईज रविवारी सकाळीही करू शकतात, जसं ज्यांना वेळ भेटतं आहे. काही वर्किंग असतील तर वर्किंग असल्यामुळे काही लोकांना संध्याकाळचं जमत नाही, तर सॅटर्डेला किंवा संडेला दोन्ही वेळ आहे. तर मी जे केलं आहे ते संडेला केलेलं आहे, बिकॉज माझं पण सेम घरामध्ये मुलांची शाळा आहे, मग परत ह्यांचं वर्क फ्रॉम होम असतं, हे त्याच्यामुळे मी पण संडेला केलं आहे. तर संडेची सकाळ मी पकडलेली आहे अमावस्या साजरी करण्यासाठी. तर दीप अमावस्या असं म्हणजे आषाढ अमावस्या असंही म्हणलं जातं. चातुर्मासातला पहिली अमावस्या किंवा श्रावण लागतो, सुरुवात होतो त्या अमावस्येच्या नंतर असं म्हणलं जातं. आणि या अमावस्येला अग्निदेव आणि सूर्यदेव यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो, कारण आपण शुभ कार्यासाठी किंवा नेहमी देवासमोर अग्नी प्रज्वलित करतो, बरोबर. आणि रोज जे आहे सूर्यदेव आपल्यासाठी उजेड देण्यासाठी, आपल्यासाठी ते नेहमी आकाशात प्रकट होतात. तर त्यांना आपल्याला थँक्यू बोललं पाहिजे की नाही. तर ते थँक्यू म्हणण्यासाठी आपण ही दीप अमावस्या जी आहे ती अमावस्या आपण साजरी करतो आणि हे केलंच पाहिजे. हे खूप चांगलं असतं. घरोघरी ही अमावस्या केली पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला थँक्स म्हणलं पाहिजे. निसर्गामध्ये किंवा आपण घरामध्ये ज्याही गोष्टी करतो, आणि आपल्या सनातन धर्मामध्ये असं म्हणलेलं गेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. खाणं आपण जे खातो ती अन्नपूर्णा देवी, तिला अन्नपूर्णेचा अवतार अन्नपूर्णा. पाणी जे आहे ते जलदेवता आहे, त्यांची पूजा केली जाते. नदी वगैरे तिथे पूजा करतात. अग्निदेव असं ह्यांना म्हणलं जातं, तर त्यांचीही पूजा केली जाते. तर अशा प्रकारे आपल्या सनातन धर्मात, हिंदू धर्मात प्रत्येक ठिकाणी देव हे बसलेले आहेत आणि प्रत्येक वस्तूमध्येही देव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला सन्मान दिलं पाहिजे. मग बघा कसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा लाभ होतो. तर इथे जे दिवे आहेत ते मी एवढे दिवे जमा केलेले आहेत आणि मगाशी जे तुम्ही बघितलात ते ब्रासचे, पितळ्याचे दिवे आणि हे चांदीचे दिवे आहेत. असे वेगळे प्रकारचे दिवे जे आहेत मी जमा केलेत. आणि हे जे आहेत दिवे मी प्रत्येक वर्षी, जेव्हापासून मी वेगळी झालेली आहे, आमचा न्यूक्लिअर संसार थाटला आहे, तेव्हापासून मी प्रत्येक दिवाळीला
या तर जोडपे या तर सिंगल असं घेऊन मी दिवे जमा केलेले आहेत. तर एवढे सगळे दिवे माझ्याकडे जमा झालेले आहेत. काही मी दिवाळीला घेतले आहेत, मोस्ट प्रोबेबली 70% मी दिवाळीला घेतलेले आहेत. आणि 2 जे जोडपे समैया तुम्ही याच्या अगोदर बघितलात, त्याच्यामधली एक जी मोठी समैया आहे ती समई मी कर्नाटकमधून घेतली. मध्ये जेव्हा मी कर्नाटकला गेलेली तेव्हा मी घेतलेलं आहे. आणि सेकंड जे छोटी समई तुम्ही बघितलात ते मला माझ्या मम्मीने रुखवतामध्ये दिलेलं आहे. तर असे 2 खास समैया माझ्याकडे आहेत. आणि फक्त दिवेच नाही तर मला माझ्याकडे एक ताट पण आहे, ज्याला आरतीचं ताट म्हणतात. ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. तर ते जे ताट आहे ते मला माझ्या मम्मीनी गिफ्ट केलेलं आहे. तर दिवे जे आहेत तुम्ही बघितलेत सगळे आणि आता मी हे सुकायला ठेवलेत. तर हे छानपैकी आता सुकून त्यांना वात वगैरे मी बनवून रेडी करून आता मी प्रज्वलित करायला घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत. आणि बाजूला जे आहे ती आरतीची ताट ठेवली आहे, ती मला गिफ्ट आलेली आहे. जेव्हा मी या घरामध्ये आली तेव्हा माझ्या मम्मानी गिफ्ट मला दिलेलं आहे. आणि ते जे आरतीचं ताट आहे ते पण कर्नाटकमधूनच आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण 2 दिवे आहेत, त्याच्यामुळे मी विचार केला की ते दिवे आपण का सोडले पाहिजे. हे बघा, हेच ते 2 दिवे जे कर्नाटकमधून आणलेले आहेत मगाशी मी सांगितलं. आणि हे जे 2 दिवे आहेत ते माझ्या मम्मीने रुखवतमध्ये दिले आहेत. तर असे बाकीचे दिवे मी दिवाळीमध्ये जमा केलेत. तर बघा किती छान झगमग झगमग झालेलं आहे इथे मंदिर. आणि खूप छान आणि खूप सुंदर. आणि इवन बाहेर पण मी रांगोळी घालून दिवा प्रज्वलित केला आहे. आणि इथे आम्ही आलो आहोत अमावस्याच्या निमित्त. तर अमावस्या आहे, आम्ही दर अमावस्येला नारळ देतो. आम्ही कोकणातले आहोत, तर जे पण कोकणातले असतील त्यांना सगळ्यांना माहिती असेल की दर अमावस्येला घरातले जे प्रमुख जे व्यक्ती असतात ते नारळ देतात. आणि मोस्ट प्रोबेबली जेंट्सच देतात. असं पहिल्यापासून ही प्रथा आहे. जेव्हा माझे सासू सासरे होते तेव्हा हे करायचे, आता ते नाही आहेत, तर त्यांच्या पाठीमागून आम्ही करतो. तर इथे मस्ती चालू आहे बघा. आणि त्याचं जे पाणी असतं जेव्हा आपण नारळ फोडतो ते ग्रहण नाही करायचं आहे, प्यायचं नाही आहे, ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि आमची इथे मस्ती चालू होती की हे घ्या, तुमच्यावरती शिंपडते म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, असं मस्ती चालू होती आमची. म्हणजे कसं हे शिंपडणं म्हणजे घर शुद्ध झाल्यासारखं असं म्हणलं जातं. तर बाहेर इथे आलेली आहे मी आणि दिव्याला हळद कुंकू लावून नमस्कार करून घेते. तर कसं आहे की दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याची पूजा करणं ही गरजेचं आहे. फक्त दिवा जे आहे ते प्रज्वलित करून सोडून नाही द्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर हाताबरोबर करंडा घेतलाच आहे, तर दारालाही हळद कुंकू लावून घेते. आणि त्यालाही सन्मान, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला सन्मान हे दिलं जातं. तर अशा प्रकारे आम्ही दीप अमावस्या जी आहे ती साजरी केलेली आहे. आणि खूप बरं वाटलं. ॲक्च्युली काही लोक असं म्हणतात की आज गटारी अमावस्या आहे, पण ॲक्च्युली गाईज हे प्रोनाऊन्सिएशनच खूप चुकीचं आहे. कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर ही जे दीप अमावस्या मी केलेली आहे, मी फर्स्ट टाईम केलेली आहे ही. आणि या संदर्भात मला गेल्या वर्षीपासून माहीत झालेलं आहे, ह्याच्या अगोदर मलाही माहिती नव्हतं. पण जेव्हापासून मला माहिती पडलं तेव्हापासून मी हे साजरी करते. आणि ह्याचं खूप महत्त्व आहे. आणि तुम्हीही करा, कारण कुठलीही श्रद्धा भक्ती करण्याने कुठलीही गोष्ट वाया जात नाही. आणि आपलं मन जे आहे त्या परमात्माबरोबर जोडण्याचा प्रत्येक प्रयत्न मला असं वाटतं की मी केलं पाहिजे. तर जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करेनच. आणि मी खूप गाईज मेहनत करते आहे, तर तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि थर्ड थिंग, व्ह्यूज जे आहेत माझे ते खूप कमी आहेत, तर तुम्ही जर व्ह्यूज दिलात म्हणजे व्ह्यूज तुम्हाला कळतं आहे. आणि वॉच टाईम पण माझं कमी आहे, 4000 वॉच टाईम असलं पाहिजे, पण थोडंसं कमी आहे. पण मला माहिती आहे की तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने माझे जे ब्लॉग्स आहेत ते फटाफट खूप छान पद्धतीने कव्हरअप होतील. तर दीप अमावस्या झालेली आहे आणि कशी लागली तुम्हाला नक्की कमेंट करून मला कळवा. ओके, चला. तर गटारी अमावस्या असं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं आहे, मी तुम्हाला
मगाशी सांगितलं, ह्याचं अर्थ असा की ह्याला गतहारी अमावस्या असं म्हणलं जातं. तर गटारी अमावस्या हे खूप चुकीचं प्रनाऊन्सिएशन आहे आणि काही काही ठिकाणी ह्याची मस्करी केली जाते. तर आपणच आपल्या बोलतात ना, ह्या सगळे जे रिच्युअल्स आहेत, आपलं जे धर्म आहे, त्याची मस्करी आपण कशी करू शकतो? मला हे कळत नाही. काही लोकं ह्याला खूप लाईटली घेतात. पण प्लीज असं करू नका. तुम्ही तुमच्या अशा वागण्याने तुमची जी आपली जी पुढची पिढी आहे, ती पण अशीच वागेल आणि कुठेतरी हे आपलं जे रिलिजियस गोष्टी आहेत, ते कुठेतरी स्टॉप होतील. आणि आजकालच्या मुलांना काय सगळ्यांनाच हे कळणं खूप गरजेचं आहे की एक्झॅक्टली काय रिझन आहे. आपण जे सगळं हे जे पूजा करतो किंवा जे पण घरामध्ये रिच्युअल्स करतो, हे कशासाठी करतो आणि कुठली पण गोष्ट साजरी केली जाते, ही का साजरी केली जाते, हे मुलांना समजून सांगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि सगळ्यात अगोदर स्वतःला स्टडी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठल्याही चुकीच्या गोष्टी फॉरवर्ड करण्या अगोदर किंवा कोणालाही प्रनन्सिएशन करण्या अगोदर पहिला त्याच्याबद्दल आपण स्वतः स्टडी करूया. मी काय खूप अशी महाज्ञानी नाही आहे, पण ह्या सगळ्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि खूप मोठ्या गोष्टी नाही आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर चला सुरुवात छोट्या गोष्टीपासूनच करूया. तर पूजा जी आहे झालेली आहे घरामध्ये आणि जे पण मला माहिती होती त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर कुठे माझं चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी. पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस येतात ते. तर जेवणाचं जे आहे तो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आज जेवणामध्ये जे आहे मी पुलाव बनवते आहे. तर पुलावची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण तरी पण शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला थोडं दाखवते. तर मसालेदाणे जे आहे त्याच्यामध्ये मसाला थोडाफार पडला आहे. आता मला त्याला हे झाल्यानंतर स्वच्छ साफ करून घेते. तर हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि ह्याला आता मी तेल टाकून घेते. कुकर ठेवला आहे गरम करत, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि तेल टाकल्यानंतर हे सगळे अख्खे जे मसाले आहेत ते मी टाकणार आहे. तर पुलाव जे आहे ना, ते बिना अख्ख्या मसाल्याचे अधुरे आहेत. काही घरामध्ये मसाले जे आहेत ते आवडत नाही. खडे मसाले दाताखाली आले की नाही आवडत. तर काही घरामध्ये हे नाही टाकलं जात. फक्त पुलाव मसाला टाकून जे पावडर मसाला असतो ते पण टाकून आपण पुलाव बनवू शकतो. तर माझं असं नाही आहे. मी सगळ्या गोष्टी घरामध्ये असतात, ज्या पण अवेलेबल असतात त्या मी टाकून बनवते. तर इथे सगळ्या भाज्या मी घेतल्यात. पुलाव बनवायचं महत्त्व असं म्हणजे की सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मुलांच्या पोटामध्ये जातात. तर मसाले पण घेतलेत. आता मी कांदा टाकते आणि त्याच्यानंतर हळूहळू मसाले टाकून ह्याला मी शिजवून घेते. तर गाईज मला एक तुम्हाला सांगायचं आहे, ॲक्च्युली हे दीप अमावस्या जी आहे ती संडेला झाली 4 तारखेला आणि हा जो व्लॉग आहे मला टाकायला भरपूर लेट झाला आहे. मला माहिती आहे रिझन असं की माझा जो फोन आहे तो पडला आणि त्याचा डिस्प्ले खराब झाला आणि काही दिवस तो फोन तसाच होता, कारण आम्हाला कळत नव्हतं की एक्झॅक्टली गॅलरीमध्ये रिपेअर करून घ्यायचं आहे की नॉर्मल शॉपमध्ये, बिकॉज आम्ही त्याचं वॉरंटी शोधत होतो. आणि जेव्हा आम्हाला ते वॉरंटी कार्ड सापडलं तेव्हा मला असं कळालं की त्याची वॉरंटी नाही आहे. तर आम्ही नॉर्मल लोकल शॉपमधूनच आम्ही रिपेअर करून घेतलं, डिस्प्ले टाकून घेतलं आणि ते सगळं करता एवढा वेळ निघून गेला. त्याच्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दिस लेट व्लॉग. मी ॲक्च्युली विचार केलेलं की नाहीच टाकणार, एवढा वेळ झाला आहे, पण नंतर विचार केला की नाही, कसं आहे काही गोष्टी ज्या आहेत ते आपण तुमच्यापर्यंत पोचवलं, भले त्या गोष्टी लेट असतील, तुम्हाला नेक्स्ट वर्षी कामाला येतील. आता तुम्ही बघितलात तर तुम्ही विचार कराल ना, हां मी पुढच्या वर्षी करेन असं. तर काही गोष्टी ज्या आहेत ते मला सांगायच्या होत्या, शेअर करायच्या होत्या तुमच्याबरोबर, ज्या मला माहिती होत्या. आणि कसं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तर आपल्याला प्रोत्साहन भेटतं आणि कधी काही गोष्टी आपण आपल्या
म्हणजे लाईफमध्ये केलेल्या नसतात, कुठली पूजा म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा. तर जेव्हा एखादा माणूस बघतो, जेव्हा त्याला नॉलेज भेटतं, तर त्याचं पण मन असं करतं की अरे, हे आपण पण केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काही वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला हे तुमच्याशी शेअर करणं हे खूप महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी हे शेअर केलं. तर इथे भाज्या ज्या आहेत ते शिजून झालेल्या आहेत 50%, आणि बाकीच्या 50% जे आहेत ते भाज्या भाताबरोबर शिजतील. आणि मगाशी तर तुम्ही बघितलातच की कसे कसे मसाले मी टाकलेले आहेत. आणि आता मी ह्याला ढाकण लावून ठेवून देते, म्हणजे 2 शिट्या आले की माझा पुलाव रेडी. पुलाव जे आहे ते एवढं यमी बनलेलं की त्या नावामध्ये आम्ही जेवणाचं शूट करायचं विसरून गेलो. आणि आम्ही आलो आहोत बाहेर, कारण नितीनला जे आहे जरा बाहेर जावं लागलं, त्याच्यामुळे ते बाहेर गेले. तर आम्ही विचार केलं की चला आम्ही पण बाहेर जाऊया. तर आम्ही बाहेर आलो आहोत आणि जात आहोत आम्ही. तर आम्ही तिघं आहोत, मी आहे, प्रथा आहे आणि तपस्या आहे. तर आम्ही तिघं आता आज एन्जॉय करणार आहोत छानपैकी, मस्तपैकी. आणि ट्रेनमध्ये जे आहे ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात, तर मला त्या खूप आवडतात. म्हणजे असतं तरी पण काही गोष्टी अशा असतात की बरे वाटतात. आणि खायच्या वगैरे वस्तू आलेले, तर त्याच्यामुळे चणे, शेंगदाणे, गोळ्या, आम पन्ना गोळी, परत ऑरेंजची गोळी. आम्ही लोक लहान होतो ना, हे सगळं बघून आहे ना लहानपणीची आठवण येते. तर तपस्याने जे आहे ती कच्च्या कैरी घेतली आणि प्रथाने ऑरेंज घेतलं. आणि मी जे आहे ते थंड गोळी असते ना मेणची, आम्ही लोक लहान होतो ना तेव्हा या गोळ्या भेटायचे, तर ते मी खायची आणि मला त्या गोळ्या खरंच खूप आवडतात. इवन एक अंकल यायचे, ते असे लाकडीला असं लपेटलं असायचं आणि ते कुठल्या शेप पाहिजे त्या शेपचे ते टॉफी टाईप बनवून द्यायचे. ते खूप मस्त आणि खूप छान लागायचं. तर चॉकलेट्स तर आमच्या इथे खाऊन झालेले आहेत. आणि आता हे दुसरे जे आहेत ते आले आहेत, त्यांच्याकडे क्लिप्स होते, तर क्लिप्स पण खूप छान छान होते. आणि ज्या याच्यामध्ये सगळ्यात वेगळे वाटले त्या क्लिप्स मी घेतल्या आहेत. मी तुम्हाला नंतर दाखवते मी कुठल्या क्लिप्स घेतल्या आहेत. आणि या थर्ड आहेत ज्या आल्यात, म्हणजे ह्यांचंच आहे हे, पण हे वेगळं आहे. तर याच्यामध्ये प्रथाने पण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. यांच्याकडे अँकलेट होते, कानातले होते. कानातले तर एवढे छान छान मी घेतले आहेत कानातले, ते मी तुम्हाला लास्टला एंडला दाखवते. आणि एवढे युनिक होते ना, खरंच खूप वेगळे वेगळे प्रकारचे होते. आणि 50 रुपयाला काहीतरी होते, काही 30 रुपयाला होते, काही 100 रुपयाचे होते. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहोत आणि ट्रेनमधून उतरलो आहोत. तर आमचं झालं असं की मी संध्याकाळी जे आहे पुलाव 2 टायमाचं बनवलं आहे, त्याच्यामुळे मी बाहेर निघाली आहे. आणि नितीन मला तसंच स्टेशनवरती भेटणार आहेत. आणि इथे तपस्याची जी फ्रेंड आहे तिच्याकडे आम्ही आलो आहोत. आणि त्याच्यानंतर मी माझ्या फ्रेंडकडे जाणार. आणि बघा झाली आहे रात्र. आम्ही मधलं मला काही शूट करायला भेटलं नाही, तर इथे भेळ खाणं चालू आहे. आणि नितीन आम्हाला नंतर त्यांनी जॉईन केलं मधी ट्रेनमध्येच. तर इथे आम्ही जात आहोत घरी. तर हा आहे मंगळवारचा दिवस. आणि आम्ही जाऊन आलो, संडे होता त्या दिवस. त्याच्यानंतर काही मला शूट करायला भेटलं नाही. आणि मंगळवारी माझी मंगळागौर असते, तर विचार केलं की ह्या व्लॉगमध्ये हे मी ॲड ऑन करून तुम्हाला दाखवते. तर मंगळागौर जी आहे ही मांडलेलीच असते पूर्ण महिनाभर. एकदा तुम्ही घट मांडलात की त्या घटला हलवायचं नाही. फक्त जे कळस असतं ते कळसाचं पाणी जे आहे ते पाणी टाकून स्वच्छ घासून, ते पण मंगळवारी नाही हा, मंगळवार झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी तुम्हाला चेंज करायचं आहे कळसातलं. मंगळागौरीविषयी मी एक स्पेशल व्लॉग बनवणार आहे खास तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये कधी सुरुवात करायचं, कसं उद्यापन करायचे, किती व्रत येतात, कसं म्हणजे ओटी भरायची, काय काय साहित्य लागतं, यासाठी मी एक वेगळा स्पेशल व्लॉग बनवणार आहे. पण
सध्या आता तुम्ही हे जे मी ठेवते आहे ते तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला थोडं थोडं शॉर्टमध्ये सांगते, कारण जर सविस्तर सांगितलं तर व्हिडिओ जे आहे ते खूप मोठं होईल. तर इथे दर मंगळवारी देवीसमोर 5 विडे ठेवायचे आहेत आणि त्या विड्यांमध्ये पान, सुपारी, केळं आणि चणे जे आहेत भिजवलेले, एक रात्र अगोदर आपल्याला चणे भिजवून घ्यायचे आहेत. ते भिजवलेले चणे देवीसमोर असं विडे बनवून ठेवायचं आहे. जसं आपण मार्गशीर्षमध्ये 5 फळं ठेवतो, तर तुम्ही 5 फळंही ठेवू शकता आणि केळंही ठेवू शकता. नो ऑब्जेक्शन. आणि असं काही नाही आहे की हेच फळं ठेवली पाहिजे. एकसारखी फळंही ठेवू शकता आणि 5 वेगळी फळंही ठेवू शकता. मी लहानपणापासून माझ्या आईला असंच मांडत आलेलं बघितलं आहे आणि माझी आई जे आहे ते केळं जे आहे हेच फळ म्हणजे ठेवायची. तर मला पण सवय झाली आहे आणि मी पण असंच करते. तर 5 विडे ठेवून झाल्यानंतर प्रसाद ठेवायचा आहे. प्रसाद मी ॲक्च्युली ऑलरेडी ठेवला आहे. खीर बनवलेलं मी प्रसादामध्ये, तर तो ऑलरेडी म्हणजे मी ठेवून सगळ्यात पहिला तोच ठेवला. आणि विडे झाल्यानंतर बायकांसाठी पण विडे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्या इच्छेच्या अनुसार मिनिमम 5 बायका पाहिजे ओटी भरण्यासाठी. तर इथे बघा माझी पूजा जी आहे संध्याकाळची ती करून झालेली आहे आणि प्रसाद म्हणून मी खीर जे आहे ते बायकांना देण्यासाठीही ठेवलेलं आहे आणि देवीसाठीही प्रसाद ठेवलेला आहे. आणि इथे माझे जे घट आहे ते मांडून झालं आहे. घट तर ऑलरेडी मांडलेलंच आहे, पण बाकी जे आपण हे मांडतो चणे, सुपारी वगैरे विडा ते मांडून झालेलं आहे. आणि खाली बघा इथे बायकांसाठी हे ओटी अशी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे सेम जे वरती ठेवलेलं असतं तसंच आपल्याला खालीही ठेवायचं आहे आणि तेच बायकांच्या ओंजळीत द्यायचं आहे. तर इथे मी कथा वाचायला बसली आहे. सगळ्यात अगोदर हे झाल्यानंतर आपल्याला पूजा करून झाल्यानंतर कथा वाचून घ्यायचं आहे. मंगळागौर देवीची कथा असते ती वाचून घ्यायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे. कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला देवाचे पाया पडून घ्यायचं आहे, हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तिला बोलायचं आहे की जे काय स्वीकार मी केलेलं आहे व्रत ते स्वीकार कर आणि मान्य करून घे. तर इथे आरतीला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आरती जी आहे मिनिमम 5 आरत्या घ्यायच्या आहेत. मंगळागौरीची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मंगळागौरीचेच आरत्या आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड ऑन करूनही घेऊ शकता. तर मी जे आहे मी थोडेफार ॲड केले आहेत, म्हणजे अजून इतर जे देवी देवता आहेत जसं लक्ष्मी माता आहे, मग परत विष्णू भगवान आहे जे माझे आराध्य दैवत आहे. त्यांची पूजा माझ्या घरामध्ये होतेच नियमानुसार. तर त्यांचीही मी आरती ॲड केलेली आहे याच्यामध्ये. आम्ही तिघंही आरती करतोय. ॲक्च्युली आम्ही आरतीमध्ये चौघं आहोत, पण तपस्या जी आहे ती शूट करते आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला दिसणार नाही आरतीमध्ये, पण ती पण आहे आणि पुढे ती तुम्हाला दिसेल. बिकॉज मला असंच शूट करावं लागतं. एका जणाला कोणाला तरी सांगावं लागतं की तुम्ही शूट करा आणि बाकीचं म्हणजे मला कवर करावं लागतं. बिकॉज ट्रायपॉड आहे माझ्याकडे, पण ते व्यवस्थित कवर होत नव्हतं सगळ्या अँगलनी आणि त्याच्यामुळे मी विचार केला की हातानेच आपण कॅप्चर करूया आणि होईल तेवढं तुमच्यासाठी व्यवस्थित आणि क्लिअर असं व्हिज्युअल आलं पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे माझा प्रयत्न असतो. तर इथे आरती करून झालेली आहे आणि सगळ्यांना सांगितलं आहे की पाया पडा आणि मनामध्ये जे आहे देवीला वंदन करून सांगा. तर अशा प्रकारे जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो तेव्हा त्याचं महत्त्व आणि त्याची पूजा कशी केली पाहिजे हे आपल्या मुलांना आणि परिवारामध्ये सगळ्यांना सांगितलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तर कळणार नाही. बरोबर ना?
त्यामुळे मुलांना हे समजून सांगितलं पाहिजे, कारण आपलं पुढचं भविष्य जे आहे ते आपली मुलं आहेत. आपल्या देशाचंही भविष्य आणि आपलीही भविष्य. तर जसं आपण त्यांना संस्कार दिले आणि जसं आपण त्यांना शिकवलं किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण त्यांचं मन रमवायला म्हणजे बोलतात ना, एक मातीमध्ये एक झाड असतं, जेव्हा आपण तो झाड खुपसतो त्या मातीमध्ये मुळासकट, तेव्हा ते झाड येऊ लागतं हळूहळू. तर हे असंच असतं. मुलं लाख मना करतील, पण तरीही त्यांना समजवून थोडंसं बोलतात ना, या सगळ्या रिलिजियस गोष्टीमध्ये आपल्याला त्यांना इन्क्लूड करायचं आहे. जास्त नाही, पण जे घरात होतंय त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेची आहे आणि त्यांचा इम्पॉर्टन्सही तेवढा आहे, हे त्यांना कळलं पाहिजे. आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना असं समजलं पाहिजे, की हां, मी पण असलं पाहिजे. आता आम्ही जेव्हा आरती वगैरे करतो, तेव्हा माझी जे तपस्या आहे ती समोरूनच पुस्तक घेते आणि बारकी जी आहे ती घंटी वगैरे आहे ती समोरूनच वाजवते. तर त्यांना थोडंसं आता असं वाटतंय, की हां, पूजा करतोय तर व्यवस्थित झाली पाहिजे. तर असं मुलांमध्ये थोडंसं आपल्याला कुठेतरी ते रमवायचं आहे, त्यांच्या मनात टाकायचं आहे, की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली पाहिजे आणि माझा नेहमी हेच प्रयत्न असतं. तर इथे कथा वाचून झालेलं आहे, पूजा करून, आरती करूनही झालेलं आहे आणि मी आमच्या ते तर मलाही माहिती आहे सोसायटीमधल्या गं. जे सुहासनी आहेत त्यांना बोलवलेलं. तर 5 सुहासनी मी बोलवलेल्या. तर ते येत आहेत. तर आपण कसं करायचं जेव्हा सुहासनी येतात तेव्हा त्यांना जे विडे ठेवलेले आहेत ना बनवून, ते विडे द्यायचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ॲड ऑन करून द्यायचं असेल, जर काही छोटं-मोठं असं गिफ्ट द्यायचं असेल, सौभाग्याचं लेणं असतं. जसं की टिकलीचं पॅकेट आहे. तुमच्या हिशोबाने हां, तुमच्या इच्छेने जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि नाही जर होत असेल तर काहीच हरकत नाही. पण कसं आहे जर द्यायचं आहे तर बेशक देऊ शकता. तर असं असतं आणि तसंच मी केलेलं आहे. 5 बायकांना बोलवलेलं आहे, ओटी भरली आहे आणि इथे बारी-बारीने सगळे येत आहेत आणि लास्टचं जे मंगळवार असतं, लास्टच्या मंगळवारी मग तुम्हाला किती बायकांना बोलवायचं ते तुमच्यावरती आहे. सुरुवात 5 पासून करायचं आणि हळूहळू वाढवत जायचं. तर 5, दुसऱ्या ह्याला 7, मग 9, मग 11 असं वाढवत जायचं. ते आपल्यासाठी चांगलं असतं आणि पहिल्या मंगळवारी जे आहे, एखाद्या तरी सुहासिनीची ओटी आपण भरायची असते. तर अशा प्रकारे केली जाते ही. तर मंगळागौरीची पूजा जी आहे ती संपन्न झाली आहे आणि इथे जेवण बघा, आज जेवणामध्ये आहे फ्लावर, बटाटा, वाटाण्याची भाजी, भाकरी, डाळ आणि भात आणि गोडमध्ये जसं मगाशी तुम्ही बघितलात निवदेमध्ये मी खीर ठेवलेली, तर ते खीर आम्ही लास्टला खाणार आहोत. खीर काय मी ताटात ठेवली नाही आहे. मुलं जे आहे ते बोलत होते, की "मम्मा आपण नंतर खीर खाऊया लास्टला गरम करून." मग आम्ही इथे जेवत आहोत. तुम्ही पण या जेवायला. आणि भाजी जी आहे ते खूप छान झालेली आणि मी बघा कॅप्चर होत नव्हती म्हणून वाकून भाजी खरंच खूप छान झालेली आहे. तर मंगळागौरची पूजा जी आहे ती करून झालेली आहे, जसं की तुम्ही बघितलात आणि सॉरी मंगळागौर म्हणलं की आपल्या ध्यानामध्ये एक मोठंसं असं चित्र दिसतं, ज्याच्यामध्ये मंगळागौर जागवली जाते आणि झिम्मा, फुगडी हे सगळं खेळ खेळवलं जातं आणि गौरला जे आहे ते जागवलं जातं. तर ही जे आहे मंगळागौर ते महाराष्ट्राची आणि हे जे आहे हे कर्नाटकमधली. कसं आहे, कर्नाटकमध्ये माझं माहेर आहे. जर तुम्ही पहिल्यापासून माझं ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळेल, मी कर्नाटकची आहे. तर माझी आई जी आहे ती पहिल्यापासून हे करते आणि त्यांच्या पहिलेची जी पिढी आहे ती लोकं पण हे व्रत करायचे. तर हे मला माझ्या आईकडून भेटलेलं आहे. माझी आई अजून पण करते आणि मी आईकडून घेतलं आहे. तर याच्यामध्ये काही अटी आहेत, नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. उपवास ठेवायचा, सवासणींना बोलवायचं, हे सगळं जसं की तुम्ही बघितलात मगाशी मी तुम्हाला दाखवलं.
तर ह्या सगळ्या व्रताबद्दल माहिती जी आहे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. बिकॉज आता जर मी सांगितलं, आणि स्पेशली एक ब्लॉग बनवेन मंगळागौरची, की मंगळागौर कशी मांडली जाते ही, आणि कसं काय काय त्याच्यासाठी सामान लागतं, किंवा कसं काय नियम आहेत, कधी मांडावं, किती बायकांना बोलावं, उद्यापन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, माझं नेक्स्ट ब्लॉग नक्की मंगळागौरवरतीच असणार आहे. तर आत्ता सध्या तर मी ब्लॉग एंड करायसाठी आलेली आहे. तर अशा प्रकारे माझी मंगळागौर झालेली आहे आणि खूप छान दर मंगळवारी मंगळागौर असते. बायका येतात, ओटी वगैरे भरून घेऊन जातात आणि खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.